मस्साजोगच्या ग्रामस्थांची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। मोर्चाचं आयोजन केलं जातंय आणि या संदर्भात आता पुढचं आंदोलन नेमकं कशा पद्धतीने करायचं त्याची दिशा ठरवली जाणार आहे आणि त्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महिना उलटून गेलेला आहे, जवळपास 33 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे अद्यापही तिसरा मारेकरी कृष्णा आंधळे हा फरार आहे, तो हाती लागलेला नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी आता यापुढे आंदोलन तीव्र करायचं काम, तपासामध्ये कशा पद्धतीची गती आणखीन यायला हवी या संदर्भातल्या मुद्द्यांवर आज दुपारी 12 वाजता बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, तुम्ही या संपूर्ण हत्या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहात। आज विष्णू चाटेला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर आज मस्साजोगच्या ग्रामस्थांची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? खरं तर उद्या विष्णू चाटेला जे आहे ते हजर केलं जाणार आहे। आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। गावकरी ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यावेळेस गुन्हा दाखल करून घेतला जात नव्हता, त्यावेळेस देखील मस्साजोगचे गावकरी आहेत ते आक्रमक झाले होते। आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी जे आहे ते जेव्हा आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर गुन्हा दाखल झाला, त्यावेळी जरांगे पाटील देखील त्या ठिकाणी येऊन बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र अनेक दिवस जे आहे ते आरोपी फरार आहेत आणि फरार असलेल्या आरोपींना अटक करा या मागणीसाठी जे आहे ते गावकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केलं होतं। त्यानंतर इशारा दिला होता गावकऱ्यांनी, इशाऱ्यानुसार पुन्हा गावकऱ्यांनी जे आहे ते आंदोलन केलं। जलसमाधी आंदोलन करू असा देखील इशारा या अगोदर दिला होता। त्या दिवशी जे आहे ते नवनीत कावत यांनी पोलीस अधीक्षक असलेल्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि ग्रामस्थांना समजावून सांगितलं आणि ग्रामस्थांनी ते आंदोलन मागे घेतलं होतं। मात्र जे अल्टिमेटम पोलिसांना गावकरी देत आहेत ते वारंवार उलटत आहे। अजूनही कृष्णा आंधळे यातला फरार असल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे। कृष्णा आंधळेचा तपास अजूनही सीआयडीला लागत नाही, पोलिसांना लागत नाही। का आंधळे अजूनही फरार आहे असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे आणि त्यामुळे अनुषंगानेच आज मस्साजोगमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडेही सर्वांचं लक्ष लागणार आहे। खरं तर आक्रमक पवित्र्यात ग्रामस्थ पाहायला मिळाले, कारण सरपंच होते आणि सरपंचाचं काम, त्यांच्याप्रती असलेला गावकऱ्यांचा लढा, या सगळ्यातूनच या गोष्टी घडत असल्याचं पाहायला मिळतंय। संतोष देशमुख हे 15 वर्ष म्हणजे एकूणच या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर संतोष देशमुख आणि गावकऱ्यांची नाळ ही अगदी घट्ट असल्यामुळे हे गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज ही बैठक होणार आहे आणि आजच्या बैठकीत नेमकं काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आणि पोलीसही कशा पद्धतीने तपास करतील याकडेही लक्ष असणार आहे। पोलिसांचे अनेक जे टीम आहेत ते राज्यासह परराज्यामध्ये तपास करताना पाहायला मिळत आहेत। कृष्णा आंधळेच्या मागावर असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। धन्यवाद विष्णू, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।